Good morning student, welcome to today's science and technology lecture part second. Student, we have discussed the chapter number 3rd, life process in living organism part second. मग त्या पार्ट सेकंडमध्ये आपण पाहत होतो की लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंडमध्ये काय पाहत होतो तर आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन, कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होतं. त्यानंतर आपण असेक्सिवल रिप्रोडक्शन्स पाहिलं आहे त्याच्या अगोदर, त्यानंतर फर्टिलायझेशन पाहिलं आहे. मग सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स आपला नेक्स्ट पॉईंट आहे. तो कोणता आहे? सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स म्हणजे वनस्पतीमध्ये होणारं जे लैंगिक प्रजनन आहे ते वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन काय करणार आहे आपण पाहणार आहे. मग जे सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्समध्ये जे कोण असं फंक्शनल युनिट आहे की त्या युनिटमध्ये कोणता पार्ट जो प्लॅन्ट्सचा आहे तो प्लॅन्टचा पार्ट सेक्सिवल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणजे कोणता असा पार्ट आहे की तो सेक्सिवल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो ते आपल्याला पाहायचं आहे. मग त्यांनी म्हटलं की कोणता असा पार्ट आहे तर फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की प्लॅन्ट्समधला जो फ्लावर हा जो पार्ट आहे तो स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. म्हणजे वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं काय आहे कार्यात्मक अशा पद्धतीचं एकक आहे. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. म्हणजे जे फूल आहे ते फूल हे अशा पद्धतीचं काय आहे कार्यात्मक असं लैंगिक प्रजननाचं वनस्पतीमधलं काय आहे ते एकक आहे. म्हणजे प्लॅन्ट्समध्ये जर सेक्सिवल रिप्रोडक्शन व्हायचं असेल तर कुणाद्वारे घडून येतं तर फ्लावर्सद्वारे घडून येतं. म्हणजे जे फ्लावर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण त्याला काय म्हणतो फूल असं म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलं की फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. म्हणजे त्यांनी म्हटलेले की वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक अशा पद्धतीचं काय आहे एकक आहे. फुलाद्वारेच लैंगिक प्रजनन होतं. म्हणून त्यांनी सांगितले फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सिवल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होरल्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये अशा पद्धतीने 4 अशा पद्धतीचे काय असतात मंडले असतात. फ्लोरल होलर्स म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं मंडले. म्हणजे म्हटलं जातं की इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होरल्स. म्हणजे त्यांनी म्हटलेले की त्याच्यामध्ये 4 भाग असतात फुलामध्ये, 4 अशा पद्धतीची वेगवेगळी मंडले असतात. मग त्यांनी सांगितले फ्लावर हे सेक्सिवल रिप्रोडक्शनमधलं जे प्लॅन्ट्स आहे त्याच्यामधलं एक स्ट्रक्चरल युनिट म्हणजे कार्यात्मक अशा पद्धतीचं एकक आहे. त्याच्यामध्ये काय असतं तर त्यांनी म्हटलं इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होलर्स ॲज मग कोणते 4 फ्लोरल होलर असतात, कोणते 4 मंडले असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ॲज कॅलेक्स. पहिलं कोणतं आहे कॅलिक्स, दुसरं कोणतं आहे करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने क्रमाने बाहेरून आत अशा क्रमाने 4 अशा पद्धतीचे 4 फ्लोरल होरल असतात. मग पहिलं कोणतं आहे कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. म्हणजे कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम ह्यांची जी अरेंजमेंट आहे ती कशा पद्धतीची आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे की ह्यांची जी अरेंजमेंट आहे सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. म्हणजे आउटसाईड टू इनसाईड म्हणजे बाहेरून आत अशा पद्धतीने हे कॅलेक्स असेल, करोला असेल, अँड्रोसियम असेल, गायनोसियम असेल अशा पद्धतीने त्यांची काय असते अरेंजमेंट असते. मग कॅलेक्सला मराठीमध्ये म्हटलं जातं निदलपुंज. काय म्हटलं जातं निदलपुंज. करोला म्हणजे आपण त्याला म्हणतो दलपुंज. काय म्हणतो दलपुंज. आणि अँड्रोसियम म्हणजे आपण त्याला म्हणतो पुमंग. आणि गायनोसियम म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं जायंग. अशा पद्धतीचं बघा फ्लावर हे तुम्हाला फ्लावर्स दिसतंय. काय दिसतंय फ्लावर दिसतंय. हे हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फ्लावर आहे. कशाचं फ्लावर आहे जास्वंदीचं फ्लावर आहे. मग हे स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सिवल रिप्रोडक्शन म्हणजे सेक्सिवल रिप्रोडक्शन स्ट्रक्चरल रिप्रोडक्शन. मग ह्याच्यामध्ये कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम आणि गायनोसियम कुठं आहेत तर मी तुम्हाला काय करतो दाखवतो कशा पद्धतीने 4 अशा पद्धतीने अरेंजमेंट दिसत आहेत. हा जो पार्ट आहे आमच्या फुलाचा हा मधला आता तुम्हाला इथं मला
हा जो पार्ट आहे तुम्हाला हा दिसतोय, हा सगळा पार्ट कशाचा आहे? कॅलिक्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? कॅलिक्स असं म्हणतो. हे मी जे दाखवतोय पेनने हे कशा आहे? हे कॅलिक्स आहेत. काय आहेत? कॅलिक्स आहेत. मग त्यांनी म्हणतानाच म्हटलेलं आहे की इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड, म्हणजे जे 4 फ्लोरल होलर आहेत ते आउटसाईड म्हणजे बाहेरून आत असे क्रमाने त्यांची अरेंजमेंट आहे. पहिला पार्ट कोणता आहे मग? कॅलिक्स. पहिला कोणता आहे बघा? कॅलिक्स. मग तो कुठं असेल? हा काय आहे? कॅलिक्स आहे. नंतर कोणता आहे? दुसरा पार्ट कोणता आहे? करोला. ह्याला काय म्हणायचं? करोला. कॅलिक्सला आपण काय म्हणतो? निदलपुंज. मराठीमध्ये काय म्हणतो? निदलपुंज. करोला म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? दलपुंज. मग दलपुंज मग कोणता पार्ट येईल? हे ज्या पाकळ्या दिसत आहेत त्याला त्याला काय म्हणलं जातं? करोला असं म्हणलं जातं, दलपुंज. त्यानंतर मग पुढं काय म्हणलं आहे की अँड्रोसियम. मग अँड्रोसियम म्हणजे कोणता पार्ट आला? हा जो पार्ट आहे हे जे तुम्हाला दिसत आहेत हे पिवळ्या कलरचे आणि हे त्याच्या खालचे जे स्टॅमिन्स आहेत काय म्हणतो त्याला? अँड्रोसियम म्हणतो. आणि त्यानंतर बघा हा जो पार्ट आहे हा पार्ट कोणता आहे? हे जे तुम्हाला दिसत आहेत ह्याला आपण काय म्हणू? अँड्रोसियम असं म्हणू. काय म्हणू? अँड्रोसियम असं म्हणू. आणि त्याच्यानंतर काय आहे? गायनोसियम. मग त्याच्यानंतरचा पार्ट कोणता येईल? हा जो भाग आहे तो कोणाचा पार्ट आहे? गायनोसियमचा पार्ट आहे. कोणाचा पार्ट आहे? गायनोसियमचा. मग त्याच्यामध्ये स्टाईल असेल. हा जो पार्ट येतो याला आपण काय म्हणतो? स्टाईल असं म्हणतो. त्यानंतर हा आतमध्ये जर बघितलं तर ह्याच्या खाली आतमध्ये ह्याच्यामध्ये एक व्हाईट कलरची हे असते त्याला आपण काय म्हटलं जातं? ओवरी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ओवरी. ही जी काय आहे? स्टाईल आहे. आणि हा सगळा जो पार्ट आहे तो कोणाचा पार्ट आहे? गायनोसियमचा. आणि हा जो पार्ट आहे तो अँड्रोसियमचा. हे कोण आहे? करोला आहेत. आणि हे काय आहे? कॅलिक्स आहे. हे जे तुम्हाला दिसतंय हे काय आहे? कॅलिक्स, करोला. त्यानंतर अँड्रोसियम आणि त्यानंतर गायनोसियम. अशा पद्धतीचे काय आहे? 4 सिक्वेन्सने आउटसाईड टू इनसाईड म्हणजे बाहेरून आत अशा क्रमाने किती फ्लोरल होरल्स आहेत? 4 फ्लोरल होरल्स आहेत. म्हणून त्यांनी म्हणलं की फ्लोरल त्यांनी अशा पद्धतीने म्हणले फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल होरल्स ॲज कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. म्हणजे सिक्वेन्समध्ये कशा पद्धतीने अरेंजमेंट आहे त्यांची? आउटसाईड म्हणजे बाहेरून आत अशा पद्धतीने काय आहे? अरेंजमेंट आहे. अँड्रोसियम अँड गायनोसियम आर कॉल्ड ॲज इसेन्शियल होरल. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे 4 फ्लोरल होरल आहेत कॅलेक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम त्याच्यामधले अँड्रोसियम अँड गायनोसियम आर कॉल्ड ॲज इसेन्शियल होरल्स. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? आवश्यक अशी मंडळी म्हटलं जातं. कुणाला म्हटलं जातं? जे अँड्रोसियम आहेत. हे जे अँड्रोसियम आहेत हे अँड्रोसियम आणि ह्या जो पार्ट आहे गायनोसियमचा आतमधला जो हे वरचे जे दिसत आहेत ते हे अँड्रोसियमचे पार्ट आहेत. हे अँड्रोसियम ह्याला म्हटलं आहे मी फक्त ह्याला काय म्हणणार आहे मी? हा जो पार्ट आहे त्याला म्हणणार आहे अँड्रोसियम म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? अँड्रोसियम. आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टला हा जो पार्ट आहे याला काय म्हणेल मी? गायनोसियम. मग हे अँड्रोसियम किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये ओवरी असते बघा. फ्लावर जर असं डिसेक्ट केलं तर तुम्हाला आतमध्ये काय दिसेल? ओवरी दिसेल. अशा पद्धतीने जर तुम्ही पार्ट पाहिला तर हा कुणाचा पार्ट आहे? ओवरीचा पार्ट आहे. असे तुम्हाला काय दिसेल? ओवरी दिसेल. ठीक आहे बाबांनो. ही जी स्टाईल मी मग अशी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने ही काय आहे? स्टाईल आहे. काय आहे? स्टाईल आहे. हा जो पोलोन ट्यूब आपण याला काय म्हटलं जातं? पोलोन ट्यूब म्हटलं जातं. आणि हे काय आहे? ओवरीचा पार्ट आहे. हा पार्ट म्हणजे कुठला तुमचा पार्ट आहे? हा ओवरीचा पार्ट तुम्हाला काय होईल? दिसेल. मग त्यांनी म्हटलं की हे मी मग असे सांगितल्याप्रमाणे हे अँड्रोसियम हे काय आहेत? अँड्रोसियम. आणि हे वरचे जे पार्ट किंवा हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय हा संपूर्ण हा गायनोसियम. मग हे अँड्रोसियम अँड गायनोसियम आर कॉल्ड ॲज इसेन्शियल होरल. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की अँड्रोसियम आणि गायनोसियमला काय म्हटलं आहे? इसेन्शियल होरल बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की हे प्रजननाचं काम करतात. कोण? अँड्रोसियम आणि गायनोसियम. म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? इसेन्शियल होरल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना आवश्यक इसेन्शियल होरल म्हणजे मराठीमध्ये
त्याला म्हटलं जातं आवश्यक मंडले असं म्हटलं जातं. मराठीमध्ये काय म्हटलं जातं? आवश्यक मंडले असं म्हटलं जातं. म्हणून त्यांनी म्हटलं की अँड्रोसियम अँड गायनोसियम आर कॉल्ड एज इसेन्शियल होरल बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे ते कोणला प्रजननाचं काम करत असतात. बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननाचं महत्त्वाचं काम ते करत असतात, म्हणून त्यांना इसेन्शियल होरल म्हटलंय. कुठलाला? अँड्रोसियम अँड गायनोसियम. हिअर कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲक्सेसरी होरल्स. मग चार मंडली आपण पाहिलेले आहेत. फोर फ्लोरल होरल्स आहेत. त्याच्यामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. मग अँड्रोसियम अँड गायनोसियम इसेन्शियल होरल असतील, तर कॅलिक्स आणि करोला कोणते होरल्स आहेत? तर त्यांनी म्हटले ॲक्सेसरी होरल्स. त्याला काय म्हटलेलं आहे? ॲक्सेसरी होरल्स असं म्हटलेलं आहे. मग हे ॲक्सेसरी होरल्स म्हणजे काय म्हणतो? तर ॲसेसरी होरल्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? अतिरिक्त मंडले असं म्हणतो. मग त्यांनी सांगितलेलं आहे की हिअर ॲज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी होरल्स बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर होरल्स. म्हणजे इनर होरल्स म्हणजे आतमधले जे होरल्स आहेत, आतमधले जे पार्ट आहेत, त्यांचं प्रोटेक्शनचं काम करण्याचं काम करतात. आता इथं बघा बड कंडिशन म्हणजे कळीच्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला फ्लोरल दाखवलं आहे. आपण हा बाहेरचा पार्ट आहे, हा बाहेरच्या पार्टला काय म्हटलं आहे मग? अशीच कॅलिक्स. ह्याला काय म्हणलं आहे? करोला. आणि त्याच्यामधले जे इसेन्शियल होरल्स आहेत त्याला काय म्हणलं आहे आपण? अँड्रोसियम आणि गायनोसियम. मग अँड्रोसियम आणि गायनोसियम ही जी महत्त्वाची होरल्स आहेत, त्या होरल्सला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं आहे? आतमध्ये ह्यांना संरक्षण देण्याचं काम कोण करतं आहे? बघा फुलाच्या आतमध्ये काय आहेत? अँड्रोसियम आणि गायनोसियम. मग ह्या अँड्रोसियम आणि गायनोसियमला प्रोटेक्शन करण्याचं काम म्हणजे संरक्षित करण्याचं काम कोण करतं आहे? कॅलिक्स अँड करोला करतो आहे. म्हणून कॅलिक्स आणि करोला आहेत, ही जी मेंबर्स आहेत, ह्या होरल्सला काय म्हटलं जातं? तर त्यांनी ह्याला म्हटले ॲसेसरी होरल्स म्हणजे अतिरिक्त मंडले असं म्हटलं जातं. जसं अँड्रोसियम आणि गायनोसियमला त्यांनी काय म्हटलेलं आहे? इसेन्शियल होरल्स. तसं ह्याला काय म्हटलेलं आहे? ॲसेसरी होरल्स असं म्हटलेलं आहे. ह्याला काय म्हटलेलं आहे? ॲसेसरी होरल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे अतिरिक्त मंडले असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे 4 होरल्स आहेत कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम, त्याच्यामधले 2 इसेन्शियल आहेत. 2 काय आहेत? 2 इसेन्शियल आहेत. आणि 2 कसे आहेत बाबांनो? ॲसेसरी आहेत. ॲसेसरी कोणते? कॅलिक्स आणि करोला. आणि इसेन्शियल कोणते? अँड्रोसियम अँड गायनोसियम. मग ॲसेसरी का म्हटलं आहे? तर ते प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. कोणाला? इनर होरल्स म्हणजे आतमधली जी मंडली आहेत, त्या आतमधल्या मंडलांना संरक्षित करण्याचं काम ते करत असतात. बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन हिअर ॲज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी होरल्स. म्हणजे सांगते बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन हिअर ॲज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी होरल बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर होरल्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की ती जबाबदारी घेत असतात. आतमधले जे इनर होरल्स आहेत, त्या आतमधल्या होरलचे प्रोटेक्शन्स म्हणजे आतमधले जे मंडले आहेत त्यांना संरक्षित करण्याचं काम हे करत असतात. म्हणून त्यांनी सांगितले बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर होरल. मेंबर्स ऑफ कॅलिक्स अँड करोला इज कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे त्यांनी सांगितले मेंबर्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे कॅलिक्स मेंबर आहे त्या कॅलिक्स मेंबरला काय म्हटलं जातं? सेपल्स असं म्हटलं जातं. मग हे जे कॅलिक्स आहेत बाबा, हे जे तुम्हाला दिसत आहेत ह्यांना कॅलिक्सलाच आपण सेपल्स असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सेपल्स. म्हणजेच त्याला मराठीमध्ये निदल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मराठीमध्ये? निदल असं म्हटलं जातं. म्हणूनच त्यांनी म्हटलं मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे हे कॅलिक्सचे जे मेंबर आहेत त्या कॅलिक्सच्या मेंबरला काय म्हटलं जातं? सेपल्स असं म्हटलं जातं. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे जे कॅलिक्सचे मेंबर आहेत त्याला काय म्हटलं जातं? सेपल्स. अँड दे आर ग्रीन कलर्ड. म्हणजे त्यांनी सांगितलं हे जे सेपल्स आहेत ते सेपल्स कशा कलरचे असतात? ग्रीन कलरचे म्हणजे हिरव्या रंगाचे असतात. म्हणून त्यांनी सांगितले मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे जे निदलांचे घटक आहे, निदलपुंज आहे, त्या निदलपुंजाच्या घटक दलांना काय म्हटलं जातं? सेपल्स. म्हणजे आपण त्याला निदल असं म्हणू शकतो. मराठीमध्ये काय म्हणू शकतो? निदल. म्हणजे मराठीपेक्षा तुम्ही इंग्रजीत लक्षात ठेवलं तर लगेच लक्षात राहील. म्हणजे सेपल्स म्हणजे काय हे तुमच्या हातामध्ये बघितलं तर, मी हातामध्ये बघितलं तर त्या
माझ्या हातामध्ये बघितलं तर तुमच्या इझिली लक्षात येईल. ह्याला काय म्हणणार आहे, सेपल्स असं म्हणणार आहे. म्हणून म्हटलं आहे बाबा त्यांनी मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे जे कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत ते हा जो पार्ट आहे ह्या पार्टला आपण काय म्हणणार आहे, सेपल्स असं म्हणणार आहे. मग हे काय करतात तर त्यांनी म्हटलं दे आर ग्रीन कलर. ते कोणत्या रंगाचे आहेत तर हिरव्या रंगाचे आहेत. म्हणून त्यांनी म्हटले अँड दे आर ग्रीन कलर्ड. म्हणजे कसे आहेत तर हिरव्या रंगाचे आहेत. अँड दे आर ग्रीन कलर मेंबर्स. म्हणजे त्यांनी सांगितले की हिरव्या रंगाचे ते आहेत. बघा हे तुम्हाला हिरव्याच रंगाचे दिसतील. पुढे त्यांनी सांगितले मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. म्हणजे त्यांनी सांगितले की मेंबर्स ऑफ करोला म्हणजे करोलाचे जे मेंबर्स आहेत, जसं कॅलिक्सच्या मेंबरला काय म्हणलं आहे, सेपल्स म्हटलं आहे, तसंच जे करोलाचे मेंबर्स आहेत अशा पद्धतीने हे काय आहेत, करोलाचे मेंबर्स आहेत. जसं हे सेपल्स आहेत, कशाचे मेंबर्स आहेत तर कॅलिकचे मेंबर्स आहेत. हे सेपल्स कॅलिकचे मेंबर आहेत. तसेच हे करोलाचे मेंबर्स आहेत त्याला काय म्हणलं आहे, पेटल्स असं म्हणतो आपण. मग ह्या पेटल्सला आपण मराठीमध्ये आपण काय म्हणतो की पाकळ्या असं म्हणतो. हे पाकळ्याच आहेत ना फुलांच्या, मग मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, पाकळ्या असं म्हणतो. मग मराठीमध्ये काय म्हणतो, पाकळ्या असं म्हणतो. मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड ॲज पेटल्स अँड दे आर व्हेरियसली कलर्ड. म्हणजे ते कशा असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात. म्हणून त्यांनी म्हटलं दे आर व्हेरियसली कलर्ड म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला काय होऊन दिसतील. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स अँड दे आर ग्रीन कलर्ड. म्हणजे कॅलिक्सचे मेंबर आहेत त्यांना सेपल म्हटलं जातं, ते ग्रीन कलर्ड आहेत. मेंबर्स ऑफ करोला म्हणजे करोलाचे मेंबर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, पेटल्स म्हटलं जातं. अँड दे आर व्हेरियसली कलर्ड म्हणजे ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. ते काय आहेत, वेगवेगळ्या कलरचे म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला दिसतील. बघा वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या रंगाच्या तुम्हाला दिसून येत असतातच, आहे की नाही, वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या तुम्हाला दिसतातच. मग पुढं बघा अशा पद्धतीने करोला एक आयडियल फ्लावर दिलेले आहे तुम्हाला, पार्ट्स ऑफ फ्लावर. करोला कुठं आहे, कॅलिक्स कुठं आहे, पेडिसियल आपण पुढं पाहणार आहेत. स्टिग्मा तुम्हाला मी दाखवलं आहे. स्टाईल कुणाला म्हणायचं, हा जो पार्ट आहे हा पार्टला आपण काय म्हणणार आहे, हा जो वरचा जो पार्ट आहे दिसतंय तुम्हाला, हा जो पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, स्टिग्मा. काय म्हणणार आहे, हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणणार आहे, स्टिग्मा असं म्हणतो. काय म्हणतो, स्टिग्मा. हे आहे काय, स्टाईल. आणि हा आहे करोला, हा काय आहे, कॅलिक्स आहे. आतमध्ये मी मगाशी दाखवली तुम्हाला ही काय आहे, ओव्हरी आहे. काय, ओव्हरी आहे. आणि हा काय, पेडिसियल आहे. हा पार्ट आहे तो काय म्हणतो आपण त्याला, पेडिसियल्स असं म्हणतो. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला एक डायग्रॅम दाखवलेली आहे. मग अँथर कुणाला म्हणायचं, हा जो पार्ट आहे वरच्या कलरचा, हे जे पिवळ्या कलरचे जे तुम्हाला दिसणार आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, अँथर्स असं काय म्हणणार आहे. हे जो पार्ट तुम्हाला दिसतो ह्याला काय म्हणणार आहे आपण, अँथर असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, अँथर असं म्हणणार आहे. ते लक्षामध्ये त्या अँथरच्या खाली मग तुम्हाला हे दिसून येईल काय म्हणून, फिलामेंट्स म्हणून. हे जे काय आहेत, फिलामेंट आहे. आणि टोटल आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, अँड्रोसियम. असा जो पार्ट आहे टोटल, हे जे संपूर्ण पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणाल, अँड्रोसियम असं म्हणाल. हा जो संपूर्ण पार्ट आहे त्याला अँड्रोसियम म्हणाल. वरचा अँथर आहे आणि हा खालचा जो तंतू दिसतोय त्याला काय म्हणणार आहे आपण, फिलामेंट असं म्हणणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक फ्लावरचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हणलंय, फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्सियुअल बोथ होरल अँड्रोसियम अँड गायनोसियम. म्हणजे बायसेक्सियुअल फ्लावर कुणाला म्हणायचं तर त्यांनी पुलिंगी दल हे त्यांचे घटक दलांना पुकेसर असं म्हटलं जातं. मग हे बायसेक्सियुअल फ्लावर कुणाला म्हणायचं तर त्यांनी म्हटले फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्सियुअल बोथ होरल्स अँड्रोसियम अँड गायनोसियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. एकाच फुलांमध्ये दोन्ही मंडले प्रेझेंट आहेत. कोणती दोन्ही मंडले तर अँड्रोसियम अँड गायनोसियम. हे जे दोन्ही मंडली एकाच फुलामध्ये प्रेझेंट आहेत त्याला म्हणलं जातं बायसेक्सियुअल. बघा मग फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, मी आता फुल दाखवताना तुम्हाला दाखवलं आहे ते कुणाचं फुल दाखवलं आहे, हिबिस्कसचंच दाखवलेलं आहे. कुणाचं दाखवलेलं आहे, हिबिस्कसचंच फुल दाखवलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये बघा अँड्रोसियमसुद्धा एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट आहे. आणि गायनोसियम म्हणजे हा जो पार्ट आहे गायनोसियमचा तो, आणि अँड्रोसियमचा पार्ट हा अँड्रोसियम, हा जो पार्ट आहे हा जो मगाशी दाखवल्याप्रमाणे हा भाग, आणि हा गायनोसियमचा हा पार्ट, हा कुणाचा पार्ट, अँड्रोसियमचा हा पार्ट आहे ना.
मी दाखवला, आणि गायनोसियमचा हा पार्ट, हा दोन्ही एकाच फ्लावरमध्ये, दोन्ही कुणामध्ये दिसतंय तुम्हाला, एकाच फुलामध्ये तो प्रेझेंट दिसतंय. म्हणून त्यांनी सांगितले फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्सियल बोथ होरल्स, म्हणजे दोन्ही होरल्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. अँड्रोसियम अँड गायनोसियम प्रेझेंट इन द सेम फ्लावर, म्हणजे एकाच फुलामध्ये हे दोन्ही भाग प्रेझेंट आहेत. पुकेसर आपण म्हणू शकतो किंवा श्रीकेसर असं म्हणू शकतो. अशा फुलाला आपण काय म्हणू शकतो की बायसेक्सिवल. बाय म्हणजे काय, दोन्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, अँड्रोसियम अँड गायनोसियम. म्हणून त्यांनी सांगितले फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्सिवल इन बोथ होरल्स. अँड्रोसियम अँड गायनोसियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, काय म्हणलंय, हिबिस्कस. फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्सिवल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बाबांनो, बायसेक्सिवल म्हणजे उभयलिंगी. काय म्हटलं जातं मराठीमध्ये, उभयलिंगी. अँड्रोसियम आणि गायनोसियम दोन्ही एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत. मग फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्सिवल. युनिसेक्सिवल कुणाला म्हणणार आहे, इफ एनी म्हणजे कुठला तरी, एनी वन ऑफ द अबाव मेन्शन्ड टू होरल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर, म्हणजे वरती दाखवलेल्या मेन्शन केल्याप्रमाणे कुठला तरी एकच पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे. मग एकतर अँड्रोसियम असेल किंवा एकतर गायनोसियम असेल. अशा फ्लावरला काय म्हणणार आहे आपण, युनिसेक्सिवल. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या फ्लावरमध्ये एकतर गायनोसियम प्रेझेंट असेल किंवा एखाद्या फ्लावरमध्ये एकतर काय असेल प्रेझेंट, दुसरा एकतर अँड्रोसियम प्रेझेंट असेल. म्हणून त्यांनी सांगितलं एक्झाम्पल हिबिस्कस, फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्सिवल इफ एनी वन ऑफ द अबाव मेन्शन्ड टू होरल प्रेझेंट इन द फ्लावर्स. म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे, अबाव मेन्शन्ड म्हणजे काय, वरती मेन्शन केल्याप्रमाणे दोन्हीपैकी एकतर गायनोसियम प्रेझेंट असेल किंवा एकतर अँड्रोसियम प्रेझेंट असेल. अशा फ्लावरला काय म्हटलं आहे, युनिसेक्सिवल फ्लावर. अशा फ्लावरला काय म्हटलं आहे, युनिसेक्सिवल. आपण एकलिंगी फुल म्हणतो त्याला, काय मराठीमध्ये म्हटलं जातं, एकलिंगी फुल असं म्हटलं जातं. येते लक्षामध्ये तुमच्या. बायसेक्सिवल म्हणजे दोन्ही अँड्रोसियम आणि गायनोसियम सेम फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत. युनिसेक्सिवलमध्ये फक्त इफ एनी कुठलाही एक पार्ट, की अँड्रोसियम किंवा गायनोसियम. फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्सिवल इफ एनी वन ऑफ द अबाव मेन्शन्ड टू होरल इज प्रेझेंट इन द फ्लावर. म्हणजे दोन होरल फ्लावरमधले काय आहेत, दोन होरल प्रेझेंट असलेले. इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट इट इज मेल फ्लावर. म्हणजे त्यांनी सांगितले जर मेल फ्लावर कोणाला म्हणायचं, नर फूल कोणाला म्हणायचं, तर बघा इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त अँड्रोसियमच प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, मेल फ्लावर म्हणणार आहे. म्हणजे त्याला आपण जर पुकेसरच प्रेझेंट असेल तर त्याला आपण मराठीमध्ये नर फूल म्हणू. काय म्हणू, नर फूल. इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट, जर त्या फुलामध्ये अँड्रोसियमच प्रेझेंट असेल तर इट इज अ मेल फ्लावर, म्हणजे ते फूल कोणतं आहे, नर फूल आहे. म्हणून मराठीमध्ये त्यांना म्हटलेलं आहे की नर फूल म्हटलेलं आहे की इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट इट इज अ मेल फ्लावर. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मेल फ्लावर. अँड इफ ओनली गायनोसियम इज प्रेझेंट फ्लावर इज कॉल्ड फिमेल फ्लावर. म्हणजे त्यांनी सांगितलं की जर आपण त्याला गायनोसियम प्रेझेंट असेल तर फिमेल फ्लावर, अँड्रोसियम प्रेझेंट असेल तर मेल फ्लावर. म्हणजे नर फूल आणि मादी फूल. फिमेल फ्लावर म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो मादी फूल, आणि मेल फ्लावर म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो नर फूल. किंवा अँड्रोसियम प्रेझेंट असेल तर मेल फ्लावर आणि गायनोसियम प्रेझेंट असेल तर फिमेल फ्लावर. म्हणजे एवढाच पार्ट, फक्त एवढाच जर पार्ट प्रेझेंट असेल तर फिमेल फ्लावर, आणि एवढाच पार्ट जर प्रेझेंट असेल तर मेल फ्लावर. म्हणजे अँड्रोसियमच प्रेझेंट आहेत आणि फिमेलमध्ये फक्त गायनोसियमच प्रेझेंट आहेत. मग ह्याची एक्झाम्पल दिलेले आहेत. कोणतं, फिमेल फ्लावर, पपया फ्लावर. म्हणजे पपईचं जे फूल असतं त्या पपया फ्लावरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते दोन युनिसेक्सिवल फ्लावर आहेत. एक तर त्याच्यामध्ये मेल फ्लावर वेगळं असतं आणि फिमेल फ्लावर वेगळं असतं. पपईचं जर झाड बघितलं तर त्याच्यामध्ये हिबिस्कसमध्ये मेल आणि फिमेल फ्लावरमधले जशा पद्धतीने एकत्र असतात तशा पद्धतीने पपया जे फ्लावर आहे ते पपया फ्लावर अशा पद्धतीने एकत्र मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर असं पद्धतीने जे दोन वेगवेगळी फुलं ते दोन वेगवेगळी असतात. दोन्ही वेगवेगळी फुलं असतात त्याच्यामध्ये, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावरमध्ये. पपयामध्ये बघितलं तर मेल फ्लावर वेगळं असतं आणि फिमेल फ्लावर वेगळं असतं. मेल फ्लावरमध्ये काय असेल, अँड्रोसियम, आणि फिमेल फ्लावरमध्ये काय असेल, गायनोसियम. ठीक आहे, आपण राहिलेला पार्ट पुढच्या लेक्चरला पाहू.